सिद्धेश्वराय नमः। राजाधिराज श्री भावराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदैवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। आज शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या दत्त जयंतीच्या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या पौर्णिमेच्या पर्वाच्या सत्संगात आपण सम्मिलित आहोत. देवी पार्वतीचा तपश्चर्येचा ठिकाण वन आहे, जंगल आहे. वनशंकरी किंवा बनशंकरी असं तिचं नाव आहे. तिच्या तपश्चर्यामुळे पृथ्वीवर आलेल्या आपदा दूर होण्यात मदत झालेलं होतं. त्या निमित्ताने शाकंभरी पौर्णिमा साजरा केला जातो. दत्त जयंती संबंधात सर्वांनीच सुंदर असं सार सांगितलेले आहे. भारतात देवोपासना जी आहे त्याची स्वातंत्र्य आहे. ज्यांना जसं हवं देव तसं ते बनवून घेऊ शकतात आणि जसं पाहिजे तसं उपासना करू शकतात. सहस्रार्चन पूजाही करू शकतात. पत्रम पुष्पम फलम तोयम, केवळ फळं, पानं, फुलं आणि पाणी अर्पण करूनही देवोपासना करू शकतात. एवढंच नाही, काहीही अर्पण न करता केवळ मानसपूजा सुद्धा करण्याची परंपरा आपल्या आध्यात्मिक पंथांमध्ये आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणा शरीरम ग्रहम पूजा ते विषयोपभोगर भोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. अशी ही संकल्पना बांधून त्वम आत्मा गिरिजा मती ही म्हणजे तुझा आत्मा आहे ना, हाच परमेश्वर आहे. बुद्धी आहे ना, हीच त्याची पत्नी गिरिजा आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणाः. आमची जे पंच प्राण आहेत ना, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, व्यान, हेच आमची सहचर आहेत, आमच्या बरोबरची सौंगड्य आहे. प्राणा शरीरम ग्रहम, ही शरीरच मंदिर आहे.
पूजा ते विषय उपभोग रचना. या शरीराला लागणारी, उपभोगासाठी लागणारी जे जे पदार्थ आहेत यांनाच नैवेद्य समजावं. आपण जे काय दिवसभर फिरतो आपल्या संचारालाच आपण प्रदक्षिणा मानावं. मी झोपलो तर त्याला समाधी समजावं. मी जे जे बोलेन ते सर्वही स्तोत्र मानावं. का? माझ्याकरता नाही आहे. मी करत असलेले सर्व यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तव आराधनम. मी जे जे काय करतो हे सर्वही तुमची आराधना म्हणून करतो. अशी मानसपूजा करण्याची परंपरा सुद्धा आपल्या आध्यात्मिक पंथांमध्ये आहे. सहस्रोपचार अर्चना, मी असं म्हटलं, 1000 प्रकारची वस्तूंचा वापर करून पूजा करणं. 1000 प्रकारची, सर्व प्रकारची धान्य, सर्व प्रकारची फळं, जितकी देशात मिळतील तितकी, आणि सर्व प्रकारची भाज्या, हे सर्व मिळून 1000. आणि सर्व प्रकारची सुगंधी द्रव्य, या सर्व मिळून 1000 प्रकारची वस्तू एकत्रित करून मग आपली आराध्य देवतेला ठेवून त्या आराध्य देवतेला स्नानापासून तांबूल अर्पण करून, प्रदक्षिणा करून, क्षमापणा मंत्र म्हणेपर्यंत 1000 प्रकारचे वस्तू अर्पण करणं, हेही आमची आहे. तर नैवेद्य किती प्रकारचं? यात स्नान 1000 सांगितलं ना, 1000 मध्ये स्नान किती प्रकारचं स्नान घालायचं? साधा पाण्याचे स्नान, वेगवेगळ्या सुगंधी द्रव्य लावून त्याचं स्नान घालणं, गरम पाण्याचं स्नान. स्नानामध्ये खूप प्रकार आहे. वस्त्र किती प्रकारची नेसवावी, फुलं किती प्रकारची, गंध किती प्रकारची लावावी, अक्षता किती प्रकारचे अर्पण करावे, त्यानंतर नैवेद्य किती प्रकारचं अर्पण करावं. सहज 56 भोग म्हणतात. 56 प्रकारची वस्तू आहेत भोग लावण्यासाठी. भोग लगाना असा हिंदीमध्ये वाक्प्रचार आहे, म्हणजे नैवेद्य लावण्यासाठी 56 प्रकारचे. आपण, मला वाटतं आमच्याकडे जरासा हे कमी आहे. हे पाहायचं असेल तर गुजरातची मंडळी उत्सवांमध्ये आणि दिवाळीच्या वेळी, लक्ष्मीपूजनाच्या वेळी सर्व बनवलेले असतात 56 प्रकारची वेगवेगळी. आणि 56 काय असावं त्याची एक मोठी सूची आहे. बनवतात. तांबूल 108 प्रकारची तांबूल देवाला अर्पण करायचं. आणि देव काही ह्यातल्या खाणार नाही आहे, अर्पण करायचं. शेवटी भोग भक्ताचाच आहे. म्हणजे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असं आहे, आम्हाला हवं तसं, आपल्याला आवडेल अशा पद्धतीची देवही आम्हीच, आणि देवाची पूजाही आम्हीच करणार, प्रार्थनाही आम्हीच करणार. म्हणून आमच्यात म्हटले की शिवम भूत्वा शिवम यजेत, विष्णुम भूत्वा विष्णुम यजेत. विष्णू होऊन विष्णूची पूजा करणं, शिव होऊन शिवाची पूजा करणं. मीही आणि आपणही एको भावनेने पूजा करणं. आमच्या पूजांमध्ये सुद्धा
वेगवेगळ्या प्रकारची पूजा. द्वैत भावाने पूजा करतो, अद्वैत भावनेने पूजा करतो. ही स्वातंत्र्य अन्य धर्मात कुठेही नाही. जर त्यातलं थोडंसं जरी बदल करायला गेला तर शिर धडा वेगळा करून टाकू म्हणतात. ती व्यवस्था त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये करून ठेवलेली आहे. आपल्यात आम्हाला शिव पाहिजे, शिवाची रचना केली. विष्णू पाहिजे, विष्णूंची रचना केली. आम्हाला हवं कुठे बसवायचं, कुठे झोपवायचं आम्ही ठरवलं. शेष शयन बनवलं. नाही सापावर राहायचं, तुम्ही झोपायचं. नाही कमळावर बसायचं तर कमळावर, वाघावर बसायचं तर वाघावर, मोरावर बसायचं तर मोरावर. आम्हाला जे जे आवडतं, कारण कोणाला काय आवडतं ह्यापेक्षा मला काय आवडतो, माझा देव कसा दिसायला पाहिजे, असायला पाहिजे, याची उपासना मनापासून मी करणार आहे. आणि मला जसं आवडेल तसं. का देवाला एक रूप नाही ना, आणि सर्व रूप देवांचे. देवाला एक रूप नाही, देव एक आहे पण देवाचे रूप अनेक आहेत. अनेक म्हणजे 33 करोड त्यावेळी जेव्हा जनता होती तेव्हा 33 कोटी म्हटले. केवळ माणसं नव्हे, त्यात सर्वही आले. अरे यांच्या धर्मामध्ये 33 कोटी देवता, धड कोणावर श्रद्धा नाही, असं बरळत असतात कोण कोण तरी. आपण लक्ष नाही द्यायचं. आम्हाला 33 कोटी नाही, आज 144-145 कोटी आहोत. आम्हाला स्वातंत्र्य, आम्हाला 145 कोटी देव संकल्पना आम्ही करून त्याची आराधना करू शकतो. एकसारखाच असायला पाहिजे असा युनिफॉर्मिटी नाही आहे आमच्याकडे. आणि हे स्वातंत्र्य फक्त जगात केवळ हिंदूंना मिळालं, बाकी कोणाला नाही. आमच्या धर्माचार्याने, संस्थापनाचार्याने, ऋषी मुनींनी चिंतन मंथन करून भरपूर विचार करून आम्हाला ही आराधना सामर्थ्य दिली, पद्धती दिली. म्हणून म्हटलं ना की आमच्याकडे देवताराधना खूप प्रकारची आहे. शिवाराधना आहे, विष्णू आराधना आहे. म्हणून वैष्णव म्हणतात त्यांना. शिवाराधना करणाऱ्यांना शैव म्हणतात. शक्तीची आराधना, हे दोघेही नको बाबा, आम्हाला देवीच्या रूपातच पाहिजे. पुरुष नको, आम्हाला महिलेच्या रूपात पाहिजे. तसंच करा. शाक्त म्हणतात त्यांना. मग महिलेच्या रूपात सुद्धा कोणाला सरस्वतीच्या रूपात पाहिजे, कोणाला लक्ष्मीच्या रूपात पाहिजे, कोणाला कालिकेच्या रूपात पाहिजे, कोणाला दुर्गेच्या रूपात पाहिजे. त्याला वाटलं नाही मला सौम्य नको, मला जरासा तलवारी बिलवारी सहित पाहिजे, कमळ गिमळ नको आम्हाला. मला हातात काय मोर पंख वगैरे नको सरस्वतीच्या हातात, माझ्या देवीच्या हातात. सगळेजण मोर पंख धरले तर बाकीच्यांचा काय होणार हाल. सगळे लोको भिन्न रुची ही, लोकांची रुची भिन्न भिन्न आहे. सगळ्यांना एकच देऊन कसं चालेल. रुचीनाम वैचित्र्यात द्रुजकुठीला नाना पथजुषाम. पुष्पदंत नावाचा गंधर्व म्हणतो रुची भिन्न आहे आणि रस्तेही भिन्न भिन्न आहेत. एकच रस्ता कुठे, याच रस्त्याने गेला तर तुम्ही जाणार असं नाही आहे. सगळे रस्ते तिथेच जाणार आहेत. जा, कुठलं लवकर जाईल, कुठलं उशिरा जाईल. ज्यांच्या ज्यांच्या शक्ती, ज्यांच्या ज्यांच्या युक्ती, त्यांच्या ज्यांच्या सामर्थ्य आणि ज्यांच्या ज्यांच्या आयुष्य आणि ज्यांचे ज्यांचे ज्ञान, त्या पद्धतीने त्यांची त्यांची उपासना असतात. मुक्तपणे करा. अशी आमची उपासना पंथ तयार झाला. शैव, वैष्णव, शाक्य. सूर्योपासना करणाऱ्यांची सौरपंथ, गणपती उपासना करणाऱ्यांची गाणपत्य. आणि कोणाला आवडलं नाही हे 3 वेगवेगळे नको, तिन्ही एकत्र पाहिजे असा एक पंथ तयार झाला. त्याला दत्तपंथ म्हणतात.
ब्रह्मा विष्णू महेश मला तिन्ही एकत्रच त्याने एक स्वतःची रचना करून घेतली. हा घ्या. आणि एक म्हणाला नाही मला 3 नाही मला चतुर्मुख ब्रह्मच पाहिजे. 5वा एक म्हण नाही मला पंचमुख ब्रह्म पाहिजे. जसा तुमची संकल्पना प्रसन्न होणारा तोच. आम्ही कोणाचाही द्वेष केला काही केलं काही उपयोग होणार नाही. मी नेहमी एक घटना सांगत असतो. एका मंदिरात 2 देव होते. एक विष्णूचा होता आणि एक शंकराचा. म्हणजे विष्णू भगवंताचा मूर्ती होती आणि शंकराची पिंडी होती. आणि शंकराचा भक्त मंदिरात पूजेला गेला. एका देवळातच होती दोन्ही. गाववाले म्हटले 2-2 कुठे बांधायचं बाबा गाव, एका मंदिरातच दोन्ही ठेवूया म्हणाले. ठेवले. कट्टर शंकराचा भक्त होता एक केला. जाऊन म्हणाला अरे आपण पूजा करणार आपल्या देवालाच पोचला पाहिजे, शेजार पाजारचे देवाला अजिबात जाता कामा नाही, ह्यातलं काही एक थेंब पाणी सुद्धा त्याच्या अंगावर उडता कामा नाही असं त्याची संकल्प. मग काय केलं बहादरनी युक्ती असं केला. घरी गेला एक पत्रेच घेऊन आला. असा मध्ये एक पत्रा लावला, असा पडदीच तयार केला आणि मनात पाणी घालताना म्हणायचं यातलं एक थेंब सुद्धा त्या विष्णूच्या अंगावर जाता कामा नाही. पाणी तिकडे सरकायला लागले की असा ओढून घ्यायचा, खालून सुद्धा जाता कामा नाही म्हटलं. तर आमच्या देवाला म्हणजे आमच्याच देवाला पाहिजे. आपल्याच देवाला वस्त्र नेसवायचं म्हणाला, आपल्याच देवाला हार घालायचा, यांनाच फुलं घालायचं त्याला नको म्हणत, आपल्याच देवाला करायचं त्याला जाता कामा नाही म्हणाला. हद्द कधी ओलांडला तो माहिती आहे, जेव्हा अत्तर लावला सुगंध सुटली, म्हणाला ही पलीकडे जाईल म्हणून त्याच्या नाकात कापूस कोंबून आला. विष्णू भगवंताची मूर्ती होती ना त्याच्या नाकात कापूस कोंबून आला, ह्याला अजिबात जाता कामा नाही म्हणाला. आणि नैवेद्य आणला होता 56 भोगाचा, काय सुगंधी त्याला, म्हटला अजिबात जाता कामा नाही म्हटला, त्याच्या तोंडात पाणी सुटेल म्हणून तोंडात कापूस कोंबून आला. आणि जेव्हा आरती सुरू केला अरे आपले घंटीचे आवाज ह्याला जाणार म्हणाला, कानात कापूस घातला त्याला. आता समाधान झाले म्हणाला. एवढा सगळे करून आरती करून प्रदक्षिणा करून डोळे बंद करून डोकं टेकून देवा मला प्रसन्न हो म्हणाला. आवाज आला मंदिरात, भक्ता प्रसन्न झालोय उठ म्हणाले. कोण? कुठला देव प्रसन्न झालाय? विष्णू प्रसन्न झालोय. अरे मी तरी सगळे आमच्या देवाला केलाय आणि तू कशाला प्रसन्न झालास आमच्यावर म्हणाला. अरे तू माझीच उपासना केलास, मनात माझी आणि हाताने शंकराची. ह्याला हे नको त्याला ते नको, ह्याला हे नको त्याला ते नको, असं जे मनाने म्हटलास ना तीच पोचणार, हाताने करतोस ते पोचत नाही. म्हणून मीच प्रसन्न झालो तुला उठ म्हणाले. आमचीच देव यायला तुझी देव येणारच नाही, कारण तो पोचेल असा काय केलाच नाही. मनाने जे करतो तोच प्रसन्न होणार. मी प्रसन्न झालो उठ. मग तुला एवढा मी द्वेष करून सुद्धा तो कसा काय उठलास? अरे द्वेष नाही आहे, त्या द्वेषामध्ये एक प्रेम आहे. प्रेम आहे. जसं की रामाचा भक्ती रावण ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने, रावण सुद्धा रामाचाच भक्त, श्रीरामचंद्रांचाच भक्त. तो आराधना करण्याची पद्धत वेगळी होती. तो रुष्ट झाला तरी मला प्रसन्न झाला असं समजतो, तू मला वर दिलास तरी सुद्धा मी प्रसन्न झालो असं समजतो, झालाय असं समजतो. तसे प्रसन्न होणारा देव तो एकच आहे. शंकर विष्णू 2 नाही आहे, एकच आहे. मी ह्याला नको ह्याला म्हणून केला, कोणालाही केला तरी जगात देव एकच आहे, प्रसन्न होणारा एकच आहे. मनाने ज्याचा स्मरण करतो तो.
विरुद्ध भक्ती म्हणतात त्याला, किंवा द्वेषभक्ती असं म्हणतात त्याला. शेवटी ती जाऊन तिथेच पोचते. अशी वैविध्यपूर्ण उपासना करण्याची प्रथा आमच्या देशात आहे. त्यातलंच एक पंथ हे दत्तपंथ. दत्तात्रेयांची कथा तुम्हाला माहिती आहे. आता ऐकलं, आपल्या मुलींनी खूप सुंदर सांगितले, संक्षिप्तात सगळ्या गुरूंची कथा सांगितली त्यांना. कथा तुम्हाला माहिती आहे. आपण जरासा त्याच्या अवतीभोवतीने दुसऱ्या गोष्टी आहेत त्यांची थोडंसं चिंतन करायचे. अत्रिय आणि अनुसूया देवींना कुठे 3 मुलांची उल्लेख आहे, कुठे 4 मुलांची उल्लेख आहे. सोम, दुर्वास, दत्त, आणि कुठे कुठे आणखीन एक जादा सांगितलं. बहुतेकांची समज आहे की 3 मुलं. दोघेही ऋषी, अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया अलौकिक महिला. नैतिक दृष्ट्याही, आध्यात्मिक दृष्ट्याही आणि कर्तव्याच्या दृष्टीने सुद्धा एक आदर्श नारी भारतीय परंपरेत. अनसूया, तिचं नावच सुचवते कोणावरही असूया न करणारे, मत्सर न करणारे. असूया, अनसूया तिचं नावच सुचवते. अनसूया आपल्या तपशक्तीने प्राप्त केलेली ही 3 मुलं. तिची तपसामर्थ्याला देव आणि देवता सुद्धा नमले, तिच्या दारात आले. म्हणजे मनुष्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. याकरता स्वामीजी महाराज एक गोष्ट सांगत होते नेहमी, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे सकळ. या मनुष्य लोकावरच्या मनुष्य शरीर आहे ना, याची अपेक्षा देवलोक सुद्धा करतात म्हणे. कारण देव शरीरामध्ये ज्या कर्तव्य करू शकत नाही ती सुद्धा करण्याची क्षमता भक्त असा बनू शकतो. देवांचाही देव करीतो भक्तांची. भक्त कसा असेल ही सामर्थ्य देवाला नाही येणार, भक्तालाच येणार. म्हणून देव इच्छितात आपणही तिथेच जायला पाहिजे. म्हणून आमची जेवढी पुराण ग्रंथ आहेत, चरित्र ग्रंथ आहेत, हे सर्व देवलोकातनंच खाली आलेले दिसतात. हा, आता या कार्यास्तव तू खाली जा, खाली आ. या कथेत या तपस्विनी स्त्री देव सुद्धा जिच्या दारात येतात वर मागण्यासाठी आणि वर देण्यासाठी. ज्यांच्या त्यांच्या घरवाल्यांचे ऐकले ते मागण्यासाठी आले. तिघींनी सांगितले जावा, तिच्या घरी जावा. अनुसूयेची आले, भिक्षा मागितली. काय भिक्षा? इच्छा भोजन. इच्छा भोजनामध्ये पदार्थांची इच्छा नाही केली, विवस्त्र होऊन भोजन द्या आम्हाला, वाढा. ते म्हणाले करते व्यवस्था. हे 3 मोठे देवता होते, यांना बाळ बनवले आधी आपल्या तमस सामर्थ्याने. हे भक्तांची सामर्थ्य, इथले साधकांची सामर्थ्य. देव जरी
केव्हा मागायला येतात तेव्हा लहान होतात, कधीही लहान होतं. जेव्हा याचना करतात, याचना माणसाला छोटं करते. छोटे झाले, छोटे झाल्यानंतर याचा अर्थ मागायला आले तेव्हाच छोटे झालेत. बाळ झाले म्हणजे असं म्हणतात, पतीचे पादोदक शिंपडले, शिंपडल्याबरोबर लहान लहान बाळ झाले असं म्हणतात. असं नाही आहे. याचना करायला आलेत ना त्यावेळी मी देईन, दातृत्व संपन्न असणारी बृहदाकार बनतात, आकाशा एवढी, आणि याचना करणारी माणसं छोटी बनतात. जेव्हा हात पुढे जाते ना ताबडतोब पाय ओढून घ्यावं लागते मागे, आणि ओठ बंद होतात, बोलता येत नाही. याचना करणाऱ्यांचे शब्द सगळे संपतात. संपतात याचा अर्थ छोटे होतात, छोटे होतात. तसे छोटे झाले. छोटे झाले तर आता वाढायला काय हरकत आहे. मातृस्वरूपात त्यांना बाळ समजून मातृस्वरूपात भोजन वाढले. आता त्या 3 देवता येतात आपल्या पतिदेवांना नेण्यासाठी. तेव्हा दात्री बनले, आमच्या यजमानांना परत करा, घ्या, ओळखून घेऊन जावा. कसं ओळखणार, आता लहान झाले ते एकसारखे दिसतात. कथा आहे, सांकेतिक आहे, यातला संकेत घ्यायचा. याचना करणारे लहान होतात, मग ते भले देव असे ना, देवता, देव नाही देवता, देवता असे ना, छोटे होतात. मग देणारा जो भक्त जरी असला तरी तो मोठा होतो. ते मोठेपणा अनुसूयाला प्राप्त झालेले. अनुसूया दिली, 3 नाही 3 घ्या म्हणाले. 3ही प्रसन्न झाले. देव म्हणाली, अनुसूया तुला काय हवं, काय नको, मला तुम्हीच माझ्या घरी माझ्या पुत्रवत माझ्या घरात जन्म घ्यायला पाहिजे. देवाना पुत्र बनवण्याची क्षमता इथल्या नारीला आहे, सामान्य माणसाला नाही. देवांना सुद्धा आपल्या पोटात जन्म देण्याची क्षमता, जर आपण तपश्चर्या केली, आपण ती नैतिकता पाळली तर आपल्यात ती क्षमता येतं. जिजाऊ एक नारीच होती, कौशल्या एक नारीच होती, वसुदेवांची पत्नी देवकी एक नारीच होती. ह्या कुठे देवता होत्या, नारीच होत्या. नाही, त्यांची तपश्चर्या, त्यांची नैतिकता एवढी मजबूत होती, त्याच्यामुळे देवाला त्यांच्या पोटात जन्म घेण्याकरता यावं लागलं. किंवा देवाला यावं लागलं असं म्हणतो आपण कथेत ना, नाही, आपल्या बाळाला देवापेक्षाही देव बनवण्याची क्षमता नारींमध्ये आहे. आमच्या मातेकडे एवढं सामर्थ्य आहे की प्रत्येक बाळाला सुद्धा देव नाही, देवांचा देव बनवता येतं. याला उदाहरण आहे देवी अनसूया. आपल्या 3 बाळांना, पुढची कथा सुद्धा बघा किती सुंदर आहे. 3 बाळ तिच्या घरात, देवच त्यांच्या घरात आले 3, आणि देवतुल्य बनवले त्या संस्काराने. त्यांना देवतुल्य बनवले. आईने मनात आणले तर आपले बाळ देवतुल्य बनवू शकते. तेवढी समर्पण पाहिजे, तेवढी ज्ञान पाहिजे, तेवढी उपासना पाहिजे, तेवढी साधना पाहिजे, आणि तेवढी नैतिक अधिष्ठान पाहिजे आईजवळ. आई म्हणेल ते घडवू शकते. आजपर्यंतची जिथे जिथे महाराज्ञींच्या किंवा शूरवीर महिलांची कथा ऐकतो, पुरुषांची कथा ऐकतो, यांना बनवणारी कोणी नव्हते. ही आमची सामान्य माताच होती, माताच होती. आई असेल किंवा ज्यांच्याकडे बाळ वाढलं ते असतील कोणी,
दूध उत्पन्न होण्यापूर्वी मनात विचार कोणते येतात त्याच्यावर दूध तयार होते आणि दुधात ती शक्ती येते. दुधातनं ती संस्कार बाळाला हस्तांतरित होतात. आई बाळाला दूध पाजण्यापूर्वी जेवण बनवताना, जेवण स्वतः जेवताना काय विचार करते त्याचा परिणाम तिच्या अन्नावर होतो. अन्नातनं बनलेले हे दूध आहे ना, या दुधावर होतो आणि ते दूध बाळ काय व्हावं याची जे चिंतन करते आणि त्याचा रूप धारण करत जाते. ते दूध माझं बाळ असं व्हायला आणि असं व्हावं तसं व्हावं ही संकल्पना तिच्या मनात येण्याकरता त्या मातेला आपला इतिहास, आपलं पुराण, आपली चरित्र हे ऐकलेले वाचलेले असावं लागतं. जर आपलं बाळ अजून 2 महिन्याचा नाही, 6 महिन्याचा नाही, मोबाईलच मागायला लागला तर समजायचं काय संस्कार झाले आपल्या बाळावर. बाजारात गेल्याबरोबरच पिस्तूल मागते म्हणजे ह्याला सगळे दहशतवादाचे संस्कार झाले. त्याला हे कुठूनही बाहेरून येऊन कुठलंही असं बाहेरून पडत नाही आमच्या घरात. आम्हीच ठरवायचं आमच्या बाळाला काय करायचं. आमची बाळच ऐकत नाही असं म्हणतो आम्ही कधी कधी. कसं ऐकेल तो? बाळ ऐकत नाही आणि आई म्हणते ही बाळच ऐकत नाही. मग तो आई आहेस की आणखीन काय आहे? आपली बाळ आपलं ऐकत नाही, आपल्या बाळाला सांगण्याची क्षमता माझ्यात नाही, हे मी केव्हा गमावले? आपलं बाळ ऐकत नाही, तो मुलगा असो मुलगी असो, मी जेव्हा म्हणतो हा याला समजावण्याची क्षमता माझ्यातनं कधी संपली, याची आत्मनिरीक्षण आपण केलं पाहिजे. मग बाप असो नाहीतर आई असो. आमच्या बाळांना सांगण्याची नैतिक अधिकार आम्ही कधी गमावला किंवा ते तंत्र आम्ही कधी विसरलो? बाळाला समजावण्याची मंत्र आणि तंत्र आमच्याकडे का आले नाही? आम्ही कमी पडलो का? याचाही विचार आम्हीच केले पाहिजे. आणि ज्या ज्या मातेला हे तंत्रमंत्र माहिती होते त्यांनी जगद्विख्यात बाळांना जन्माला घातले. ज्ञानीना घातले, विज्ञानीना घातले, काय काय व्हावं असं वाटत होतं ते घातले असते. दुसरं, ही बाळ 3 जन्माला आले घरात. 2 तारुण्यात येण्यापूर्वीच घर सोडून गेले. विचारच केले नाही, बाकी काही विचारच केले नाही. नाही, आम्ही आलो भगवंताच्या शोधात किंवा आत्मसाक्षात्कारासाठी. आमचं काम इथे नाही, आता जातो म्हणाले. आई वडिलांनी आशीर्वाद देऊन पाठवले त्यांना. चंद्र आणि दुर्वास दोघेही गेले. काही विचार केले नाही त्याने. नाही जायचंय म्हणाले, आम्हाला मोक्ष पाहिजे. मोक्षासाठी घर सोडून गेले. एक होता ना, तो म्हणाला मी गेलो तर, मीही जर गेलो तर माझ्या आई वडिलांना कोण बघणार? मी शेवटचा आहे. आणि मोक्ष मोक्ष आहे तरी काय? मोक्ष आहे तरी काय? आनंदाची स्थिती, ही आनंदाची स्थिती घर सोडून अरण्यात जाऊन तपश्चर्या केल्याने येते का? नाही. मी यांची सेवा करेन, या सेवेतच मी मुक्ती मानेन. माझा मोक्ष माझ्या आईवडिलांच्या सेवेत आहे असं समजून 1 बाळ घरात राहिला आणि 2 बाळ घर सोडून गेले. आपणही बघायचा. मोक्ष म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी 2 घर सोडून केले, एवढंच ग्रहण करायचं. आत्ता स्वतःच्या आनंदासाठी 2 घर सोडून गेले आणि 1 आई वडिलांच्या सेवेतच सर्व आनंद आहे असं समजून घरात राहिला. हे 2 बाळ. आणि आजही हे 2 बाळ दिसतात.
म्हणजे कधी काळी महाभारताच्या काळात घडलेले, महाभारतातली एक छोटीशी आख्यानक आहे, छोटीशी घटना महाभारतात येणारी आहे. कोणतं तरी पात्र काहीतरी उपदेश करताना या कथेची उदाहरण दिलेली आहे महाभारतात. सावित्री आख्यायिका जे आहे महाभारतातनं आलेले, तिकडे आलेले, तेही आलेले, अनसूयेचे सुद्धा तिथूनच आलेले. अनेक पुराणांमध्ये सुद्धा ते पाहायला मिळते. सावित्रीचा पण मिळते, अनसूयेचा पण मिळतो. स्वतःच्या स्वार्थासाठी घर सोडून गेले, कोणालाही पाहिलं नाही, आणि एक म्हणाला जे काय आहे ते इथेच आहे. जसं की शंकर भगवंतांची 2 मुलं, एक गणपती आणि एक कार्तिक स्वामी. कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला गेला जिंकण्यासाठी, पैज जिंकण्यासाठी, आणि दुसरा म्हणाला पृथ्वी कुठे आहे, आई वडिलांच्या चरणी आहे, इथेच घालतो म्हणाला. ही 2 संकल्पना सदाकाळ आलेल्या आहेत. आई वडिलांसाठी अयोध्येचा त्याग करणारा प्रभू रामचंद्रही आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि वडिलांना दिलेले वचन पालन करण्यासाठी आयुष्यभर भीष्म प्रतिज्ञा करणारा देवव्रतांची कथाही आमच्या डोळ्यासमोर आहे. अशी एक नाही, अशी हजारो कथा आमच्या पुराणात किंवा आमच्या चरित्रात आम्हाला पाहायला मिळतात. आई वडील म्हणजे सर्वस्व. आई वडिलांसाठीच आमचा जन्म आहे असं म्हणणारा, आई वडिलांची इच्छा पूर्ण करणे, त्यांना दिलेले शब्द पाळणं, हे संस्कार कुठून आले? भीष्माला भीष्माच्या गुरुकडून आले. भीष्माच्या गुरु त्यातलेच होते ना. परशुराम आहे ना, जमदग्नी आणि देवी रेणुका हे दोघे माझे आराध्य दैव, यांच्यापेक्षा मोठा देव जगात कोण नाही आहे. वडील देव, आईला मार म्हटला, आईला मारला. काय पाहिजे मागून घे म्हटलं, माझ्या आईला प्राण पुन्हा दे. आईचा प्राण मागून घेतला. आईलाही खरं ठरलं आणि वडिलांनाही खरं ठरलं. आणि आई वडिलांशिवाय माझा काही नाही म्हणाला हा परशुराम. आणि त्या परशुरामाचा शिष्य भीष्म, आणि तेच संस्कार तो घेऊन आला. हे 2 प्रवाह सदाकाळ आपल्याला पाहायला मिळतात. एक आई वडिलांच्या सेवेसाठी सर्वस्व त्याग करून जे काय आहे हे आई वडिलांच्या चरणी आहे, यांची सेवा करेन असं म्हणणाऱ्यांची एक प्रवाह आहे. आणि दुसरं, आमच्या जीवनात जे हवं ते आमच्या घरात नाही म्हणून घर सोडून जाणाऱ्यांची एक प्रवाह. मग ते फॉरेनला जातील, परराज्यात जातील, गाव सोडून शहरात जातील, कुठेही जातील. हे 2 प्रवाह आहे. मग जाण्याकरता कारणही अनेक असतात. आत्ताही आम्ही घरांमध्ये बघतो, आई वडिलांसाठी अनेक गोष्टी त्यागलेले मुलंही आम्हाला मिळतात. का असं विचारलं की म्हणतात, आई वडिलांनी काय त्यांचा उपकार, थोर तुझे उपकार, थोर आहे तिची उपकार. का? बाळ आठवते, प्रसूतीच्या वेळी रक्ताची नदी वाहिली माझ्यासाठी, तिनं वाहवली नदी माझ्यासाठी. पाहिलं तरी चक्कर येऊन पडावं इतकं रक्त वाहिलं. आणि जणू काय माझ्या जन्माबरोबरच तिचा पुनर्जन्म झाला याचा स्मरण करणारा एक बाळ आहे.
माझ्या आई मला जन्म देता देता पुन्हा एकदा मरून जन्माला आली, इतकी वेदना सहन केली ती. ही मी विसरून कसं चालेल? असा आईची सर्व वेदना लक्षात ठेव. माझ्यासाठी आईने एवढी वेदना सहन केली, रक्ताची नदी वाहिली माझ्यासाठी, चक्कर येऊन पडली, आणि उठल्याबरोबर मी बाळ काय होतो लोण्याची गोळ्यासारखं. आणि मला ही जी आकार मिळाली आईने दिली आकार. शरीराचा आकार असो नाहीतर मनाचा बुद्धीचा आकार असो, ही कोणी नाही दिली. मी तरी एक गोळा, मांसाचा एक गोळा साधा, आणि या गोळ्याला आकार देण्याचे काम माझ्या आईने केली. आणि आकार आता सदृढ सशक्त झाल्यानंतर त्या निर्मातृला विसरणं हे कुठलं धर्म नाही, मी विसरणार नाही म्हणणाऱ्यांची एक प्रवाह आहे. ते उदाहरण देतात. मी लहान असताना 1000 वेळ लघवी केली तर तिनं कधी कंटाळले नाही. 1000 वेळ चिखलातनं धुळीतनं खेळून आलो तर मला आंघोळ घालायला पुन्हा नवीन नवीन कपडे नेसवायला ती कधीही कंटाळले नाही. मी 50 वेळ आजारी पडलो तर माझी उपचार करायला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून अशीच बसली. आणि असं कधी नाही झालं की बाळ जागा आहे आणि आई झोपली, असं कधीच होत नाही. माझ्यासाठी तिच्या डोळ्याला डोळीच लागली नाही, आणि हिला विसरून कसं चालेल असं म्हणणारा एक प्रवाह. आणि एवढंच नाही, माझ्यासाठी किती उपास तपास केली, देवधर्म केली तिनं. जन्माला येण्यापूर्वी बाळ यावं मिळावं म्हणून केली, बाळ आल्यानंतर बाळ सुखात राहावं म्हणून केली, बाळ मोठं झाल्यावर माझा बाळ सुखी व्हायला पाहिजे म्हणून केली. सगळे उपास तपास केली, काहीही यातलं चूक नाही. आणि तिला विचारलं असतं एवढं कशासाठी करतेस? ती म्हणती आमचं ह्याच्याशिवाय दुसरं आहे का? पती गेला तर पत्नी, पत्नी गेली तर पती, आम्ही याच्यासाठी जिवंत होतो, नाहीतर तिच्याबरोबर मी गेलो असतो म्हणतोय. आणि ती म्हणती यजमान गेले त्याच दिवशी माझ्याही मनात आलेले जावं असं, पण ह्या गोळ्यासाठी राहिलो, ह्यांच्यासाठी राहिलो, या बाळ जी मुलगी असेल मुलगा असेल ह्यांच्यासाठी आम्ही जिवंत राहिलो असं म्हणणारी, या शब्दाला जागणारी एक प्रवाह. आणि माझी उपचार करणारी, मला जीव घालणारी, घरात असो नसो आधी मला जीव घातली, मग नंतर आपण जेवली. कधी कधी खोटं बोलले. जेवायला कमी असताना आई तू तो थोडा खा ना, नाही मी सकाळीच खाल्लेले, खोटं बोलले. सणवार आले की नवीन कपडे मला आणायचं, ती एकच साडी धुवून परत नेसायची. आई तुझ्यासाठी एक साडी घे ना, नाही माझे ट्रंक भरलेले आहे, एकही नाही ट्रंकात. खोटं बोलली. तिला खोटं बोलायला काही वाईट वाटलं नाही. का? माझा बाळ सुंदर दिसायला पाहिजे, माझ्या बाळाचा सन्मान समाजात राहायला पाहिजे, ही एकच तिच्या डोक्यात. आपल्या सन्मानासाठी तिनं कधीही धडपडली नाही, बाळाच्या सन्मानासाठी. आम्ही शिकलो नाही ते नाही, पण आमचा बाळ तरी शिकायला पाहिजे. आम्ही जे कष्ट सोसलेले ते कष्ट माझ्या बाळाला सोसावं लागू नये. आणि ज्या दिवशी बाळ शिकते, शाणं होते, मोठं होते, हां मस्तपैकी आता मुलगा बघायचा त्या बाळाला, एक मुलगी बघायचं, मग त्यांच्या घरी जाऊन पाया पडून त्यांचं लग्न करणं, लग्नाला पैसे नसतील उसणं आणणं, आणि आयुष्यभर फेडत बसणं. आणि लग्न झालेले बाळ 6व्या महिन्यात गेला, कर्जही अजून फेडतायत. ते गेलेल्या बाळाला विचारलं, दुसरा प्रवाह सांगतो, त्यांच्याही काय चूक नाही आहे, त्यांच्याही बरोबरच आहे. दुसरा आणखीन एक प्रवाह आहे. तो म्हणतोय माझी बायको माझ्यासाठी सगळी सोडून, आई बाबा ज्या घरात जन्माला आली ती सगळी टाकून आली. या घरात तिला विचारणारी कोण आहेत माझ्याशिवाय? मग तिच्या विचारपूस करायला नको?
तिची इच्छा पूर्ण करायला नको का? त्याचंही योग्य आहे. तिनं माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आली. ज्या घरात जन्माला आली, 20-25 वर्ष राहिली, मोठी झाली, शिकली, शाणी झाली, लाखो रुपये खर्च करून आणि मला दिली आणि माझ्या घरी आली, तर ते सगळे तुळशीपत्र ठेवूनच माझ्याकडे आले. आणि माझ्या घरात हिचं सुखदुःख विचारणारे माझ्याशिवाय कोण आहे? आणि माझ्यावर भरोसे ठेवून आली आहे. मग हिचा भरोसा खरा करणारा माझ्याशिवाय कोण आहे त्या घरात? त्यामुळे मी का तिच्या म्हणण्याप्रमाणे वागू नये, असं त्याचा तर्क आहे. एवढंच नाही, दुसरं एक तर्क देतो तो असं म्हणतो, आई बाबा आपल्या बाळांसाठी सगळे केले की नाही एवढा, मग आम्ही आमच्या बाळांसाठी नको का करायला? कळलं का तुम्हाला? त्यांनी त्यांच्या बाळासाठी केले ना सर्वस्व अर्पण, मग आम्ही आमच्या बाळांसाठी सर्वस्व अर्पण करायला नको का? मग त्यातनंही बाजूने गेले तर आमची काय चूक आहे त्यात? त्यांनी जसं आमच्यासाठी केले, आम्ही आता आमच्या संतानासाठी करणार. काय चूक आहे? आणि वाद्य कधीही एका हाताने वाजतील असं नाही, 2 लागतात त्याला. वाजवणारा एक लागतो, वाद्य एक लागते, तेव्हाच आवाज येतो. आणि अनेको गोष्टी आम्ही अनेको दिशेतनं येणारे आवाज ऐकत असतो. आवाज ऐकल्यानंतर सगळे ज्यांची आवाज ऐकतो हे दम आहे त्या आवाजात असाच वाटत असतो. मग हळूहळू थोड्या दिवसांनी काय म्हणतोय, आमच्या म्हातारीचंच जरा चुकते हो, आता या स्टेजला येतोय तो. आता मग नंतर स्थिती असं येते, एक तर हे राहतील, एक तर मी राहील, अशी एक स्थिती येते. आल्यानंतर ह्या बावड्याची स्थिती असं बनते की आईला धरावं, धर्मपत्नीच्या पक्षाने आपलं व्होट घालावं, मतदान इकडे करावं की तिकडे करावं. ह्या विचित्र संकटाच्या अवस्थेत पुरुष सापडतो. हे भ्रम कोणाला होते? हे भ्रम ज्याची ही कच्ची आहे ना त्याला. ज्याची बुद्धी परिपक्व आहे ना त्याला अंधार अंधार वाटतो आणि उजेड उजेडच वाटतो. कधीही उजेडात अंधार पाहत नाही, अंधारात उजेड पाहत नाही. ज्याची बुद्धिमत्ता क्षीण आहे, ज्याची बुद्धिमत्तेत थोडासा खोट आहे, त्याला दोन्ही बरोबर दोन्ही चूक असं वाटायला लागतात. अन्यथा एवढी क्षमता त्याच्याकडे पाहिजे की निभावून नेईन. नेता येतं. अशक्य काय आहे? अशक्य काय? नेता येतं. बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगितलं होता मागे. गावात नवीनच लग्न करून एक मुलगी आली. तिच्या अंगात भूत येत होता. येतात माहिती आहे ना तुम्हाला? भरपूर तुमच्यातले बरीचशी त्यातलेच आहेत. पूर्वी खूप यायचे, आत्ता जरासं कमी झालेत. आम्ही घरातनं शाळेत जाईपर्यंत 3-4 तरी दिसायचे आम्हाला. आत्ता येतात, देव पण येतात, भूत पण येतात असं. मग ते खरोखर आहेत की खोटे आहेत तो एक विषयच आहे वेगळा, आणि त्याची चर्चा नंतर केव्हा तरी करू. अंगात येतात. तिच्या अंगात असं भूत यायचं, आणि भूत येऊन 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 ती अशी घट्ट झाले, जे कोणी जे काय बोलले की विरोधात बोलायचे. जा म्हटले की यायचं, ये म्हटले की जायचं. स्वभावच बनलं तिचं.
जा थोडासा आंघोळ करून ये जा म्हटलं की जाऊन चिखलात लोळून यायची. बापरे. मग आंघोळच करवायचं असेल तर जा तिथे चिखलात लोळून ये थोडं म्हटलं की नाणीत जाऊन आंघोळ करून यायची. आज जेवली गेवलीस तर बघ तू उपाशी मारायचं आज म्हटलं की सकाळीच जेवून बसायचं. तुझ्यासाठी भाकरी विक्री ठेवलेले आहे, तू काय करत नाही पण आम्ही करून ठेवले, जेव जा म्हटले की सगळे नेऊन असं रस्त्यावर फेकून द्यायचे. स्वभाव कळला ना तुम्हाला. अशी होती. आणि तिचं लग्न झालं एका पोराबरोबर. तो बावड्या एकदम गरीब हो, बैल. त्या पोराबरोबर लग्न झालं आणि पहिल्याच दिवशी त्याच्या लक्षात आलं आपली बायको भारी भेटली आपल्याला, आता काय करायचं. समजावून सांगून भेटती, काय सांगाल त्याची विरुद्ध करायची. तो असा विचार केला, आत्ता आमची 25, 20, 25, 100 कसं गाठायचो असं त्याच्या डोळ्यासमोर आलं. 100 गाठायचं कसं, ही घेऊन आत्ता गाठायचं कसं. नाही, काहीतरी उपाय केला पाहिजे. गावात गुरु आले होते त्यांची, त्यांना जाऊन विचारून आला, महाराज असं झाले घरात, आता काय करू. महाराजांनी सांगितलं सोपं आहे, तुला जे हवं त्याच्या विरोधात बोलत जा. होय की म्हणाला. घरी गेला, जे काम करून घ्यायचं आहे त्याच्या विरोधात बोलायचं, बोलल्याबरोबर ती करूनच बसायची. खुश झाला. म्हटलं 100 काय 200 वर्ष जातील म्हटलं. याचं तंत्र सापडलं ना, तंत्र सापडलं. मी का सांगत होतो, हे संसार करण्याकरता एक तंत्र असते हो, ते तंत्र शोधावं लागतं. तंत्र सापडलं तर आवाज येत नाही. आम्ही ते तंत्र शोधण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो, किंवा आमच्या आई वडिलांनी ते संस्कार देण्यामध्ये कुठेतरी कमी पडले. आता मुलं अशी करतात तशी करतात म्हटले की शेजारीण काय म्हणते, आम्ही आलो होतो ते घडवायला बनवायला, तूच बनवलीस ना असं म्हणतात ते. होय माझंच कर्म आहे ते, असं ही डोकं बडवून घेते, माझंच चुकलं म्हणते. का, मी प्रवचनला जाताना त्याला दुसरीकडे पाठवली, अभ्यासाला जा, ट्युशनला जा म्हटले, ते ट्युशनला गेले, ही शिकून आले. मी देवाला जाताना देवाला नेला असता, प्रवचनला जाताना प्रवचनला नेला असता, ऐकलं असतं तर असं झालं नसतं. नाही, आम्ही घडलो ते नाही, ते घडलो नाही, तू तरी घडायला पाहिजे, जा म्हणाली. तू ट्युशनला जा, भरपूर शिकायला पाहिजे, शहाणं व्हायला पाहिजे, 1 नंबरात यायला पाहिजे. 1 नंबरातच आले आता गावात, 2 नंबर काहीच नाही त्याच्याकडे, 1 नंबरातच आहे. शिक्षण वाईट नाही आहे, शिक्षणाबरोबर संस्कारही तितकीच महत्त्वाचे. शिक्षण आम्ही एकावरच जोर देतो, एकावर नाही, त्याच्याबरोबर हेही तितकंच महत्त्वाचं. त्याच्याकरता आई वडील इतकी कठोर मनाची बनणंही गरजेचे. चुकलंच तर चुकलं म्हणण्याची आणि कशाला होय म्हणायचा कशाला नाही म्हणायची ही कठोरता जर आई वडिलांकडे नाही आले तर बिघडलेलीच अवलाद जन्माला येणार, किंवा अवलाद बिघडूनच जाणार. का, आम्ही आमची सदसद विवेक जी आहे ना ती जागृत नाही ठेवली, सदसद विवेक बुद्धीला काम करण्याला करता वाव नाही दिला, आणि त्याला जर तुम्ही दाबून ठेवलात मजबुरीने, अनिवार्यतेने, आमची संतान नाही घडणार चांगली. इथे आई वडील अशी घडवली दत्तात्रेयाला, नाही जाणार, मी घरातच राहीन आणि आई वडिलांच्या सेवेतच सर्व काही आहे. देवाची पूजा ही आई वडिलांची सेवा. मी काय करणार आहे सेवा, ते करतात, त्यांच्या समवेत राहावं लागते. एक सांगू, आई वडिलांना घरात 50 कोटी रुपये कपाटात ठेवल्याने जेवढा आनंद असतो ना त्याच्यापेक्षाही अधिक आनंद संतान जवळ असल्याने होत असते. 50 कोटीचा आनंद जो असतो ना त्याच्यापेक्षाही अधिक आनंद संतान, संकटाच्या काळात संतान जवळ असेल तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद काही नाही.
आम्हाला पैसे घेऊन काय चाटायचं आहे हो, आमची संतान आमच्याजवळ पाहिजे म्हणतात. आणि दत्तात्रेयांच्या कथेतनं हे घ्यायचं आहे. दत्तात्रेय गुरु मानले हे सगळं. मग दरवर्षी दत्तात्रेयांची चर्चा करायचं आहे. नवीन नवीन काहीतरी आणायला पाहिजे ना बाबा. विविध मुखाने दत्तात्रेयांची कथेकडे, अत्री अनसूयांची कथेकडे आपण पाहणं गरजेचे आहे. भरपूर मुख आहेत त्याला, पैलू भरपूर आहेत या कथेला. आमच्या गुरुकुलच्या मुलानं ही कथा दिली ना, याला एक 50 मुखातनं ते बघतात. प्रत्येकजण एक वेगळी या कथेतनं अर्थ काढतात. आमच्या मुलांमध्ये ती क्षमता आहे आता. म्हणजे कथा सांगून सांगून त्यांना शिकून त्या कथेचे तात्पर्य कसं काढावं ते एक 50 प्रकारची, एवढीच कथा आहे ना, ह्यातनं एक 50 प्रकारचे मतितार्थ काढतील. आम्हाला गरज आहे. आम्ही कधी चर्चा करतो, चिंतन करतो? दत्त जयंती दिवशी घरात कोणाची चर्चा झाली दत्तात्रेयांची? नाही. नैवेद्य बनवायचा आणि हाणायचा. मग गावातल्या दत्ताच्या देवळात जाऊन पाळणं हलवून आले, कधी गिळेत. याच्या व्यतिरिक्त काय चर्चा केली? आपण केली पाहिजे ना. आमची परिवार जर सुशिक्षित व्हायला पाहिजे, संस्कारित व्हायला पाहिजे, तर आम्हालाही घरात चर्चा करावं लागेल. आज दत्त जयंती, तर दत्तात्रेयांच्या जीवनासंबंधात त्याच्या विविध मुखातनं त्याची दर्शन करायला पाहिजे आपण. आम्ही काही नाही करत. जी काय कधीतरी एकदा ऐकलेले, दत्तात्रेयाला 24 गुरु होती, एवढं सोडलं तर बाकी कोणालाही का. कधी कधी त्याची आई कोण होती ही सुद्धा आठवत नाही, वडील कोण होते तेही आठवत नाही. दत्ताला 24 गुरु होते एवढंच आठवतं. 24 कुठले म्हटले तर कुतून एक 5-10 सांगेल. पुढची काही येतीलच ह्याची काही गॅरंटी नाही. तर या पौर्णिमे दिवशी चर्चा करणं गरजेची आहे की आम्ही कोणत्या प्रवाहातनं चालायचं. आमची संतान निर्माण करणं ही आमची कर्तव्य आहे. संतानाला संस्कारित करणं ही आपली कर्तव्य आहे. आणि संस्कारित पिढीने आपली कर्तव्य बजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मी अशी कैक परिवार बघितलेले, आपल्या आईवडिलांसाठी विदेशातले करोडो रुपयाची पॅकेज टाकून इथे कोल्हापुरात येऊन महिना फक्त 20,000 रुपयाची नोकरी करोडो रुपयाची, महिन्याला 1 कोटीची नोकरी टाकून 20,000 रुपयासाठी इथे MIDCत काम करताना बघितलं. त्यांना विचारलं असं का? ते म्हणाले, आईसाठी बाबांसाठी आलो मी सोडून. मग आता पैसे घेऊन काय करायचं? मला समाधान महत्त्वाचं. मला पैसे मिळाले आणि माझी आई आणि वडिलांच्या डोळ्यात जर पाणी आले तर ते पैसे घेऊन चाटायचं काय? त्यांच्यासाठी मी सोडून त्यांची सेवा करायला मिळते ना, बस म्हणाली. एवढी आमची चरितार्थ चालतो यात आणि आईवडिलांची सेवा होते. आणखीन काय पाहिजे? आनंदच आहे आम्ही. आणि बाकीचे घेऊन करायचं काय म्हणाले. अशी मी शेकडो मुलांना बघितलं. अशीही मुलांना मी बघितले, आई वडील IAS आहेत, IPS आहेत, रिलायन्ससारखे, टाटासारखे कंपन्यांमध्ये मॅनेजर्स आहेत, सुप्रीम कोर्ट जज आहेत, हायकोर्ट जज आहेत. मुलं 2-2, 3-3 आहेत. घरात एकही नाही. परत येण्याची बातमीही करत नाही, गोष्टच नाही. एवढंच नाही, आजारी पडलोय या म्हटलं तरी येत नाही. काही आई वडिलांना असं सांगावं लागतंय, आत्ता वडिलांची प्रकृती सिरियस आहे या म्हटले की नाही, उरकून घ्या, काय असेल ते खर्च पाठवून देतो म्हणणारी पण आहेत. मग तेव्हा आई बाबा दोघेही मिळून एक प्लॅन करतात. काय? असं आम्ही जाण्यापूर्वीच वाटण्या करायच्या म्हणतोय. एवढी मोठी संपत्ती ठेवून काय करायचं?
वाटण्या करायचं म्हणतो, आला तर मिळेल, नाही आला तर नाही मिळणार. दुसऱ्या दिवशी एमर्जन्सीमध्ये तिकीट काढून येतात. येऊन बघतात वडिलांची तब्येत बरी नाही, वाटण्या करतो म्हटलेले, बाबा तरी तर अंगणात असं फिरतोय. शंका येते त्यांना, काय चाललंय घरात. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, बाबा तब्येत बरी नाही म्हटला होता, वाटण्या करायचंय म्हटलं, काय बातम्याच नाही आहे. बाबा म्हणतो, ते वाटण्यासाठी तरी येतात काय म्हणून सांगितलं. अरे मी कुठे आजारी पडलोय. मग आम्ही जाऊ आता. नाही, करू ना वाटणी. कधी? जाऊ दे ना, 1-2 आठवडे, 2 आठवड्यांनी करू. हे म्हणतात जाऊन परत येतो ना. 2 आठवडे आईवडिलांजवळ नाही, जाऊन येतो म्हणतात. तात्पर्य नाही कळलं की ह्यांनी असं का केलं. दत्तात्रेयांची कथा वाचताना सगळ्यांनीच ह्या गोष्टी लक्षात घ्यावं की हे करावं, की हे करावं. आणि असं नाही की दूर राहणाऱ्यांची काहींची मजबुरी जरूर असते, कोणाकोणाची काही अडचणी असतात, पण त्या अडचणीवर मात करण्याची बुद्धी देवाने आम्हाला दिलेली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने निर्णय घेण्याची क्षमता आम्हालाही दिलेली आहे. मी असं बघितलं, एवढी मुलं असताना TN शेषन वृद्धाश्रमात प्राण सोडले. भारत देशच गदगद हलवलेला माणूस शेवटचा श्वास वृद्धाश्रमात सोडला. अशा खूप माणसं बघितली, मोठी मोठी माणसं. याकरता जेव्हा दत्त जयंती साजरा करतो ना, तेव्हा आपल्याला हे आठवायला पाहिजे, दत्तात्रेय आपल्या जीवनाचा ऐहिक भोग सुख या सर्व ही आईवडिलांच्या जवळच मिळतात असा मानला होता. आणि तसं मानलं तर मिळते, नाही मानलं तर काहीच मिळत नाही, हेही आठवणं गरजेचे. म्हणून दत्त जयंती ही पाठ आम्हाला शिकवेल आणि शिकवावं. आणि तशा पद्धतीने आम्ही संस्कारित होऊन आमचा संसार सुखाचा करण्याची बुद्धिशक्ती सद्गुरू भगवंत आम्हा सर्वांना द्यावं. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सिद्धरामेश्वर.